आहे शिवदासांनी 1808 मध्ये लिहिलेले ग्रंथ. 2008 साली त्याचे 200 वर्ष पूर्ण झाली. मग मला असं वाटू लागलं की हे 200 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे आणि ह्याचं आपण छपाई करावी मराठीमध्ये. आणि ते मराठीतच ओवीबद्ध होतं आणि ते जसंच्या तसं ग्रंथ लिहिला आणि भोगडे घराण्याकडून 1000 प्रती सेवेला अर्पण केले देवाला. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सिद्धरामेश्वरांच्या जन्माविषयी किंवा त्यांच्या जन्मस्थळाविषयी अनेकांमध्ये माहिती नाही किंवा मग आपण काय सांगाल की सिद्धरामेश्वरांचा जन्म होण्याच्या आधीचं काय कालावधी किंवा काही आख्यायिका काही कथा आहे का? हो हो सिद्धरामेश्वरांच्या जन्माआधी माझ्या पुराण ग्रंथातून जे मी वाचले ते सांगते. त्रिकालज्ञानी आणि 700 वर्षातून एकदा प्रकट होणारे रेवणा सिद्धेश्वर स्वामी आणि हे महाराज फिरता फिरता या इकडे भूमीकडे आले, सोन्नलगीकडे. मंगळवेढा माचणूर करून तिथे त्यांनी कार्य केलं. बिज्जळ राजाचं वगैरे त्यांची भेट घेतली आणि नंतर सोन्नलापूरच्या हद्दीत आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला साष्टांग नमस्कार घातला आणि सेवक विचारले, का तुम्ही का साष्टांग नमस्कार घातला इथं या भूमीला? तर इथे आता इथे साक्षात शिव जन्मणार आहेत. किती भाग्य. हां, आणि हे भाग्य आहे. हे कुग्राम म्हणत होते म्हणजे जिथं पाणी नाही काही नाही असं एक खेडेगाव आणि अशा सोन्नलगीपुरात साक्षात शिव जन्मणार आहेत आणि या भागाचा उद्धार करण्यासाठी मग ते मानव रूपाने जन्म घेणार आहेत असं त्यांनी सेवकांना सांगितलं. मग त्यांचे आईवडील कोण असतील ही भावना आणि ते निघाले पुढे आणि गावात आले. त्यांची पालखी गावात येता येता इथं मुद्दगौडा आणि सुगलदेवी हे सिद्धरामाचे आईवडील. पण ते वयाने आता 60-70 वर्षाचे होते. केस पिकले होते, म्हातारे होते आणि त्यांनी आपल्या दारी आल्यानंतर त्यांनी बाहेरून पाद्यपूजा केली आणि नमस्कार केला. त्यावेळी रेवणसिद्धांनी सुगलदेवीच्या उदराशी आता हात लावून नमस्कार केला. तुझ्या उदरी अवतार कार्य होणार आहे, शिवाचा अवतार जन्मणार आहे म्हणून त्याने तिथं आशीर्वाद दिला खरा. पण ती फार चिंतित झाले दोघे, आम्ही म्हातारे आणि हे कसं होईल आज आणि हा मुलगा कसा जन्मलेल आणि ते काय होईल ते होईल म्हणून गेले. आणि त्यांना खरंच त्या वर्षात त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्ती झाली. अशी झाली की स्वप्नातच मूल येऊन आपल्या शेजारी आहे असं. आणि 9 महिन्याचं 5व्या महिन्यात 5 महिन्यातच बाळ पूर्ण झालं आणि त्यांचा लवकरच जन्म झाला. आणि अशा रीतीने ही कथा आहे आणि हे फार सुंदर रीतीनं वर्णन केलेलं आहे माझ्या पुस्तकामध्ये. म्हणजे ते त्यांच्या काम करणारे त्यांचे भावना काय होतं. ज्या जन्माच्या वेळची कथा अशी आहे की सुगलदेवीला स्वप्न पडलेलं आहे. स्वप्नातच ती बाळ आहे जवळ आणि लक्ष्मी पार्वती सरस्वती स्वर्गातल्या कन्या रुद्रकन्या येऊन पाळण्यात घालून बाळाला आणि सबंध सुगंधित वातावरण घरात झालं होतं. आणि ते खरंच ती जाग आली तेव्हा सुगंधित होतं आणि शुभ्र चांदीसारखं बाळ तिच्या उदरात होतं, म्हणजे जवळ झोपलेलं होतं. तेव्हा त्यांनी रेवणसिद्धांनी सांगितलं होतं त्यांना की त्याचं नाव सिद्धराम ठेवा, सिद्धरामेश्वर नाव ठेव म्हणून रेवणसिद्धांनी सांगितलं होतं. पण ते विसरले आणि त्यांनी आपल्या कुलदेवतेचं धुळी महांकाळ नाव ठेवले. मग धुळी महांकाळ म्हणत तो 7-8 वर्षाचा झाला. तो कोणाशी बोलतच नव्हता आणि तो अबोल होता. ह्याला बोलता येत नाही, हा मुकाच आहे असं म्हणायला लागले आईवडिलांना. आणि त्यांना वाटलं की आपल्या मुलाला
गुराख्याबरोबर गाई म्हशी होत्या त्यांच्या खूप, गुराख्याबरोबर पाठवावं आणि त्याला आपोआपच खाईल पिईल आणि त्याला बोलायला येईल म्हणून त्या गुराख्याबरोबर त्याने पाठवलं आणि तो शेतात जाऊ लागला. आनंदाने गेला, कारण त्यांच्या शेतामध्ये शिव लिंगरूपाने वाट पाहत होते. आणि हे गुरुभेट आणि जिल्हा परिषद आणि कलेक्टर बंगला ही सगळी त्यांची शेती होती पुढे फॉरेस्टपर्यंत. हां, आणि तिथं ते गेले आणि गेल्यानंतर मुलाबरोबर गेला. मुलांनाही आनंद झाला आणि जे राखणारे होते गुराखी त्यांच्याबरोबर तो सगळ्यांना आपल्या हाताने घास घालायचा मित्रांना. आणि स्वतः त्याचं तर पोटच भरायचं, त्यांना कधी जेवण पाणी मागितलं नाही, जेवण नाही, अगदी बळजबरीनं घातलं तर. आणि तो तोंडाने आईला काही आईसुद्धा म्हटला नाही, वडील नाही. आणि अशा रीतीनं त्याच्या तिथं तो काय करणार मग, गुराखी गुरं सोडली आणि गुरं आपोआप चरायची, आपोआप त्या ठिकाणी जमायची. आणि हे सगळे मित्र शिवाची पूजा करायचे, त्या पिंडीची पूजा करायची. आणि पिंडीच्या मागेच थोडं पाणथळ होतं पाणी, आणि ते अशा रीतीनं हे त्यांचं गुराखीचं झालं. आणि ज्यावेळी सिद्धराम म्हणे शेतात गेले त्यावेळी सगळं पीक गवत तरारून वर आलं होतं, पक्षी गात होते, म्हणजे हे देव आला आहे, इथं देव आला आहे म्हणून. अशा रीतीनं ते तिथं फिरू लागले. तर तिथे मल्लीनाथाने म्हणजे श्रीशैल मल्लिकार्जुन साक्षात शिव, त्याला आता आपण भेटावं म्हणून त्यांची इच्छा झाली. आणि त्या शेतामध्ये ते गाठ पडले. राळ्याची शेती होती, कणसं सगळीकडे होती. आणि ते ठिकाण आजचं म्हणजे आपल्या जिल्हा परिषदमधील गुरुभेटमध्ये जे खडकावर ते बसून बोललेले आहेत, साक्षात शिव त्यांना तिथं बसले बोलले. खूप वेगळी माहिती होती की जवळपास खूप म्हणजे हजारो लोकांना माहित नाही. जंगम रूपाने तिथं आले आणि त्यांना भेटले. आणि काय करतोस शेतामध्ये, त्यांच्याबरोबर पहिल्यांदा त्यांना बोलणं आलं. शिवाने आशीर्वाद दिला आणि तिथं म्हणाले की मला तुम्ही कुठून आलात हा विचारल्यावर मी श्रीशैलवरून आलं. माझं नाव काय, तुमचं नाव? माझं नाव मल्लय्या आहे. ह्यांनी सांगितलं. आणि मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे दही भात घेऊन येतो का म्हटल्यानंतर तिथून ते सरळ तडक आपल्या घराकडे पळत गेले. तुम्ही इथंच बसा, मी आता आणतो. त्यांना इतकं सांगितलं, तुम्हाला श्वापद येतील, हे येतील, भिवू नका, तुम्ही बसा, मी थोड्या वेळातच मी घेऊन येतो. आणि घरी पळत आले. आणि दुपारची वेळ होती, आई पाखडत बसली होती. आणि ती आईच्या गळ्याला पडून, आई मला दही भात दे. तिला इतका पहिला शब्द. आणि तिथं स्वामी आलेत, त्यांना ते द्यायचं आहे, त्यांना भूक लागलेली आहे, मला दही भात दे. तिला इतका आनंद झाला. शिजलेला भात परातीत घालून तिनं ते लवंग सुंठ वगैरे काय मसाला सगळं घालून दही भात तयार करून बुत्ती त्याच्या हातात दिली. बुत्ती म्हणजे शिदोरी, कापडात बांधून ती शिदोरी दिली. ते घेऊन पळत आले. ते घेऊन पळत त्या ठिकाणी आले. त्यावेळी तिथं ते स्वामी नव्हते, अंतर्धान पावले. हां, पण त्याच्या आधी त्यांना कच्चा हुरडा खायला घातला होता, बोलले होते तिथं. आणि हुरडा खाल्ल्यानंतर त्यांनी दहीभात मागितला होता, म्हणून ते घरी गेले होते. इथं हुरडा खाल्लेली जागा आहे, हे आहे, इथं कुठं स्वामी नाही, पिकात गेले का, इकडे गेले का, सगळीकडे शोध घेतले तर नाही आला. मग त्यांना दिसले नाही म्हटल्यावर ते स्वामींना दहीभात खाऊ घातल्याशिवाय मी घरी जाणार नाही म्हणून तिथून ते तसंच हुडकत जंगलामध्ये जाऊ लागले. वाटेने जाऊ लागल्यानंतर पुढे एका दगडावर थकून बसले होते, शिदोरी बाजूला ठेवून. तर त्यावेळी हे
इथले सन्नलगीचे लोक, आसपासच्या गावचे लोक ह्या श्रीशैलला जात होते पायी. आणि सगळे संबळ वगैरे वाजवत, टाळ सगळं वाजवत वाजवत मल्लय्याचं गाणं म्हणत, म्हात मल्लय्या उघे उघे म्हणत ते निघाले होते. आणि हे बाळ दिसल्यावर त्यातल्या बायका होत्या, पुरुष होते, म्हातारे होते. त्यांनी त्याला हलवलं, बोललं, बाळा तू नाही, मी स्वामींना द्यायला आलो, मल्लय्याला हुडकायला लागलो, मल्लय्या कुठं आहे. ते म्हणाले आम्ही मल्लयाकडेच चाललो, चल माझ्या.